मुलांच्याकडे तो दृष्टिकोन असला पाहिजे, तो आणण्याचं काम आपण केलं पाहिजे. नाही तर त्याला आज मी घरात शिकवणार, पोरांना हे थोडं शिकवणार, मुलांना आवडत. मुलांना काय शिकवते कळता नाही, नकळत शिकलं पाहिजे. मुलांना कळतात नाही सरांनी काय शिकवलं ते, आणि शिकवून शिकता येत नाही हे माझं वाक्य आहे. माझं आहे, शिकवून शिकता येत नाही. आणि शिकवून जर शिकता आलं असतं तर अविनाश धर्माधिकाऱ्यांच्या अकॅडमीत सगळे कलेक्टर झाले असते, IAS सगळे झाले असते. शिकून नाही शिकता येत. शिकणं ही प्रक्रिया आहे. ते विद्यार्थ्यांकडे ते असतं, त्यांनी शिकायची इच्छा व्यक्त केली पाहिजे. तो जर ठरवला त्याने मला शिकायचं आहे तरच तो शिकू शकतो. अविनाश धर्माधिकारी असून दे, नाहीतर चाटे असून दे, कुणी असून दे, विद्यार्थी शिकणार नाही. शिकण्यासाठी विद्यार्थ्याकडे तो दृष्टिकोन असावा, त्याची इच्छा असायला हवी, मलाही शिकायचं आहे. तीव्र स्वरूपाची इच्छा असली पाहिजे तरच तो शिकू शकतो. मी नेहमी उदाहरण देतो, त्यात एक उदाहरण देतो. आवड शिकतो आता एकदम सिंपल मुद्द्यावर मिळाला होता, हे महत्वाचं आहे. एक मला येते सगळं मुद्दा असा आहे की द्रोण आपल्या महाभारताचं एक उदाहरण देतो मी. अर्जुन हा श्रेष्ठ धनुर्धर झाला, बरोबर. त्याचे गुरु होते द्रोणाचार्य. आणि त्याच महाभारतामध्ये एकलव्याची गोष्ट आहे. एकलव्य देखील श्रेष्ठ धनुर्धर झाला. त्याचे पण गुरु होते द्रोणाचार्य असं म्हणतात. त्याने त्यांना गुरु मानलं, त्याला गुरु कोण नव्हतं. मग ते दोघेही श्रेष्ठ झाले धनुर्विद्येमध्ये. द्रोणाचार्याने 105 कौरव पांडवांना शिकवलं धनुर्विद्या, परंतु त्या 105 मधला एकच विद्यार्थी श्रेष्ठ झाला धनुर्विद्येकडे. बाकीच्यांना धनुर्विद्या नाही शिकू शकत. द्रोणाचार्य असू नाही, त्यांचा पासिंग पर्सेंटेज किती आहे? 1% पण नाही. त्यामुळे आमचा पर्सेंटेज चांगला आहे. आम्ही द्रोणाचार्य श्रेष्ठ आहोत. आम्हाला आदर्श पुरस्कार मिळाला पाहिजे. द्रोणाचार्य पुरस्कार आम्हाला सगळ्यांना मिळाला. आम्ही किती हुशार होतो, आमची मुलं किती हुशार आहेत असं अर्थ होतो. एक विद्यार्थी त्यांचा तो या सक्सेस झाला म्हणजे गुरु हा विद्यार्थ्याला शिकवतो आणि विद्यार्थी शिकतो, हे म्हणणं थोडंसं कुठेतरी इथे जमलिंग करणार आहे. कारण जर गुरु जर विद्यार्थ्याला शिकवत असता तर एकलव्य एवढा श्रेष्ठ झाला नसता. हे कधी झालं? ज्यावेळी द्रोणाचार्य पांडवांना घेऊन चालले होते. अर्जुनाने शब्द दिला होता की तुझ्या एवढं श्रेष्ठ धनुर्धर त्या जगात दुसरा कोण नसेल. आणि म्हणाले तर कुत्र्याच्या तोंडात बाण मारलो, बाण मारला, कुत्रा तोंडात बाण गेला, तो पळाला एक बाण. तेवढं त्या जंगलात दुसरा एक कुत्रा धावत आला, त्याच्या तोंडात 7 बाण होते. तो हे काय, हे कोणी केलं? मला देत नाही. कोण हा? तो एकलव्य. तो ते मी केलं. मी तुमचा विद्यार्थी सर, तुमच्याकडे मी आलो होतो धनुर्विद्या शिकायला. तुम्ही नाही म्हणतात, मी या कुळात त्या लोकांना शिकवतो, शूद्र कुळात त्यांना. त्यामुळे मी तुमचा पुतळा उभा केला, तुमची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवली आणि मी केलं ऑनलाईन टीचिंग. काय शिकतात बायजू मोडा फिजिक्सवाला नाही बघितलेलंच नाही. फिजिक्सवाला माझे सर आणि आम्ही सर शिकवतो बोंबलून त्याचा काहीच नाही. व्हर्च्युअल टीचिंग त्यावेळी व्हर्च्युअल टीचिंग केलं होतं. पहिला व्हर्च्युअल टीचिंगचा विद्यार्थी होता एकलव्य. एकलव्य महाभारता बघा, हे पुराण आहेत ना, म्हणून आपल्या या प्राचीन विद्येचा अभ्यास करा, हे अभ्यासक्रमात आलंय. मी सांगत नाही. प्राचीन विद्येचा अभ्यास आपण करा, त्याच्यातून हा बोध घ्या, त्याच्यातून हे मेसेज घ्या की तू व्हर्च्युअली शिकू शकता. हे वाईट नाही आहे. हा ऑनलाईन शिकतात ते त्यावेळी एकलव्याने. तर गुरु जर प्रत्यक्ष नसेल तरी शिकता येतं. हे एकलव्याकडून शिकलं म्हणजे गुरुची तेवढी इम्पॉर्टन्स नाही. दुसरं मग आपला समाज असा इम्पॉर्टन्स आहे परंतु तेवढी नाही. त्याने गुरु नाही म्हणून झालो नाही, हे एक्सक्यूज आहे. फेल्युअर लोक एक्सक्यूज देतात. मला हे येत नाही, मला पण शिकवणार नाही. चूक आहे. शिकण्याची उर्मी लागते. बरं ठीक आहे, गुरु हा विषय बाजूला गेला. दुसरा आपला समाज असा आहे त्याने रक्त लागते. रक्तात बापासारखा पोरगा रक्तात मान्य आहे, रक्तात असलं पाहिजे मान्य आहे. परंतु रक्तात जरी नसलं, रक्तात जरी असलं असेल तर अर्जुन जो होता तो धनुर्धर, बरोबर, धनुर्विद्येत पारंगत. बाप त्याचा म्हणजे राजेच ना ते खानदानी, त्यामुळे अर्जुन झाला. ठीक आहे, एकलव्य भिल्ल तो का झाला? म्हणजे रक्ताचा पण विषय येत नाही थोडासा, 100% आपण ते म्हणू शकत नाही. एक उदाहरण. दुसरं मग तिसरा आपला समाज असा आहे की चांगली शाळा पाहिजे. काय माहिती आहे आमचे ते काय पण काय, बरोबर, इंटर पोद्दार दमदार तिथे गेला की शिकतो. तो गाडीतून तोडा मरतो जीव जायचं. सर हे पोद्दारचं टाकू नका.